हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। आज बघा 2 दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला मिक्स येणार आहे, कारण का थोडं कसं आहे माहिती आहे का, काल व्हिडिओ भरपूर घेतला नव्हता, त्याच्यामुळं आजचा आणि कालचा हा दोन्ही ब्लॉग एकदाच येणार आहे, म्हणजे एकदाच व्हिडिओ अपलोड होणार आहे। आता 2 दिवसानं बघा शाळा चालू होणार होती, म्हणून मुलं अभ्यास पाटी पेन्सिल वगैरे काय अभ्यास थोडाफार करत बसलेली। मग त्यांचं चाललंय तर मी पण म्हणलं ब्लाऊज शिवावं, म्हणून मी लवकर सकाळी ब्लाऊज शिवायला बसलेली होती। मग मला दुपारचा कंटाळा आला, मग मी थोडंसं उठली केली, तवर ह्या पोरांचं चाललेलं आपलं मस्ती मज्जा धिंगाणा। मग मी म्हणलं हे करतात तवर करू दे। मग मी हो का असा थोडासा लय पण नाही बरं का, थोडा वेळ बसलेली। मग माझी मुलगी म्हणली मला टिप मारायची, मग मी उठली कंटाळा आला म्हणून, आणि तिनं बसली बघा। आणि तिला व्हिडिओमध्ये यायचं नव्हतं म्हणून ती कशी तोंड लपवत होती आणि सगळं करायची, म्हणजे त्याच्यात हे, आणि तिची पॅन्ट उसवलेली म्हणून ती बसलेली नाही। तर असं माझं काय शिवत नाही किंवा काय कशाला काय करत नाही, स्वतःचं काय झालं तर लगेचच बसत असती। मग तिला म्हणलं नको तुझं नाही घेत व्हिडिओ म्हणलं, आणि परत आम्ही लगेचच तिथनं मी उठली, लगे आवरून बिवरून लगेचच आम्ही किराणा वगैरे आणायला गेलतो, कारण 2 दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलेलं आमचा किराणा संपलाय म्हणून, तोच किराणा भरायचा होता। मग मी जाऊन गावातनं हे ना मी दोघंजण आम्ही गेलो आणि किराणा वगैरे भरला। परत मग आमचा होल्डर खराब झालता बघा, होल्डर बसवायचा होता। मग ह्यांना गावात गेलतं, ह्यांना बोलवून घेतलं परत माघारी, ह्यांना म्हणलं होल्डर बदला तेवढा, कारण म्हणलं लाईट लयच अंधार वाटतोय दारात, एकदम कसं आहे एवढा बी अंधार बरा नाही म्हणलं। मग त्यांनी होल्डर वगैरे बसवला। परत मग मशनीची माझ्या पिन पायात अडकून वायर निघालेली, मग ती वायर पण ह्यांनी बसवली। आणि परत मग आमच्या ह्यांना खायची होती बाजरीची भाकरी, मग म्हणलं आता बाजरीची भाकरी खायची, पण आणलेली होती 6 वाजता संध्याकाळी, पण दळणच झालं नव्हतं मला नीट करून। मग मी रात्री ह्यांना म्हणलं तुम्हाला खरंच खायची आहे का, तर हे म्हणले हो। मग लगेचच मी नीट वगैरे केली चांगली, आणि लगेचच बघा भाकरी म्हणलं दळून घ्यावं। कसं आहे घरात गिरण असल्यामुळे लगेचच दळून होती, म्हणजे भाकरी वगैरे करून घेतल्या बघा दळून। हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे सकाळचा। मी रस करत होती, म्हणलं रोज आता मिक्सरमधनं रस करतोय, आज बिना मिक्सरचा रस करावा, म्हणून मी रवीनं असा घुटून रस केला। कारण देवपूजा वगैरे केली आज, देव डीप क्लिनिंग केली, कारण का चांगलं देव घासून वगैरे स्वच्छ केलं। म्हणलं परत आता उद्यापासून शाळेचं रुटीन सुरू होणार आहे, आणि शाळा असली की कसं होतंय देवपूजा आपण घाई गडबडीत करतो। मग म्हणलं आज सुट्टे आणि दुपारनं आमोशा पण आहे, म्हणलं मग आपलं स्वच्छता 1 तासभर जाऊ दे म्हणलं, पण स्वच्छ करून घ्यायचं। मग परत शेवाळ्यांचा नाश्ता केला बघा, शेवाळ्याचं गोड शेवाळ्या केलते। मग त्याच्यात आमच्या इथं आहे ना शेवाळ्यात गूळ घालून खातात, पण मला नाही आवडत, मी साखर घालून खाते। आणि मी हो का थोड्याशा घेतलेल्या आणि साखर घालून खाल्ली मी, आणि मी खात होती तर तसाच व्हिडिओ केला आहे। परत मला तांदूळ पण वाळाय घालायचं होतं, कारण का एक हे करायचं आहे ते तुम्हाला मी सांगेनच। आणि आंब्याची पाटी बघा, आज अजून आंबे पिकलेले म्हणून ते सुद्धा काढून ठेवले। मग तांदूळ वाळवून ठेवलं, वाळवलेत अजून, त्याचं काय केलंच नाही। आता पुढं करताना तुम्हाला उद्याच्या व्हिडिओत दिसेल ती काय करते मी काय नाही ती, पण तुम्ही म्हणताल कशाला वाळवलं काय वाळवलं ते सांगते तुम्हाला मी। मग घरातली कामं वगैरे उरकली बघा, चपात्या भाजी आणि बटाट्याची भाजी केली आज, लय पण सिंपल जेवण केलं, नुसतं चपात्या आणि बटाट्याची भाजी, कारण का सकाळी नाश्ता केल्यामुळं कसं आहे व्यवस्थित कोण जेवत नाही। आणि रस केलता त्याच्याबरोबर, म्हणलं काय आपलं पातळ भाजी करण्यापेक्षा रस केला ना तर विषय संपतो, म्हणून मी तसं केलं। आणि तुम्हाला वाटत असेल आज एवढ्या निवांत का, आज काय झालं माहिती आहे का, माझ्या मुलाने फरशी वगैरे पुसलेली, तो म्हणला मी पुसतो, मग म्हणलं पुस बाबा। मग त्यानं 4 रूमच्या आमच्या फरशा पुसल्या, कट्टा वगैरे हॉल वगैरे सगळं पुसून घेतलं। आणि हे बघा आंबे कसे वाटतात आमच्या घरचे आंबे ते सांगा। मग त्याचं चाललेलं, त्याला आम्ही ओरडलो, म्हणलं वही पुस्तक तर बघ की, उद्यापासून शाळा चालू आहे म्हणल्यावर घेतलं बघा वही पुस्तक, आणि नुसतं जसं इकडं आणि तिकडं टिवल्यान बावल्यान ह्याला बोल आणि त्याला बोल एवढंच करतं। परत मला आज लय कंटाळा आलता ब्लाऊज शिवायचा, म्हणून मी आज काय ब्लाऊज शिवायलाच घेतला नाही। कालच्या ब्लाऊजलाच हुक्क लावत बसलेली, तेवढं हुक्क लावलं ना म्हणलं निवांतच झालं। आणि कालच्या व्हिडिओत मी बच्चे पार्टी म्हणजे छोट्या मुलांना मी चिल्लर पार्टी अशी म्हणली, नाहीतर तुम्हाला दुसरंच काहीतरी वाटेल बरं का। आणि आपण कसं मोठ्यांना काका काकू ताई मावशी दादा आणि असं आपण म्हणत असतो मोठ्यांना, मग चिल्लरांना कसं एवढ्यांचे नाव कसं घ्यायचं, म्हणून मी आपलं डायरेक्ट चिल्लर पार्टी म्हणली। आणि काय वाटलं असलं तर कमेंटमध्ये सांगा बरं का। आणि चला भेटू ताईनं उद्याच्या ब्लॉगमध्ये, आणि रोजचे ब्लॉग कसे वाटतात माझे ते कमेंटमध्ये सांगा नक्की बरं का। आणि व्हिडिओ कसे छोटे मोठे येत असतात। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।